सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सातारा जिल्ह्याच्या आणबाण शान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचं आगमन होत आहे। मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन महाराज साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। तमाम महाराष्ट्राच्या अस्मिता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पार्पण, सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण, प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। आमच्या सर्वांचे आणबाण शान श्रीमान छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते। विनंती करतो आदरणीय बाबांना आपण हा सन्मान संपन्न करावा। आपण टाळ्या वाजवूया मंडळी, टाळ्याच्या गजरात हा सत्कार सोहळा संपन्न करूया। मान्य अतुल भाऊंच्या हस्ते महाराजांचा सन्मान संपन्न होतं। सुनील तात्या काटकर उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होता, ते आपले हार्दिक स्वागत आहे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कराड दक्षिणचे गतिमान नेतृत्व आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले जनसभेला संबोधित। देशामध्ये ज्या अतिरेकी कारवाया होत होत्या, देशामध्ये जे इन्फिल्ट्रेशनचे अटेम्प्ट होत होते, ते सगळं कमी करण्याचं काम देखील मोदीजींच्या माध्यमातून करण्यात आलं। देशाने पहिल्यांदा परराष्ट्र धोरण ठरवलं आणि परराष्ट्र धोरण ठरवत असताना नेशन फर्स्ट, देश प्रथम असं परराष्ट्र धोरण हे या देशामध्ये मोदीजींच्या सरकारने ठरवलं। करण्याचं काम तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून करायचंय। मी आदरणीय पालकमंत्री महोदयांना आश्वासन देतो की साहेब, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून ताकदीनं महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आम्ही घेऊ। ताकदीनं मतदान महायुतीच्या उमेदवाराला आम्ही करून देऊ आणि आघाडी देण्याचं काम या मतदारसंघाच्या माध्यमातून आम्ही करू, एवढं वचन आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। आणि खऱ्या अर्थानं आपण दुपारची वेळ असून सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित झालात। एक चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचंय, उत्साहामध्ये निवडणुकीला सामोरे जायचंय। लवकरच सगळं चित्र विरोधकांचं देखील येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल आणि विरोधकांकडे लक्ष आपण द्यायचं नाही, आपण आपल्या उमेदवाराचं ताकदीनं काम करायचंय। आणि आजपासून आपण आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपण महायुतीच्या कामाला सुरुवात करायची आहे आणि बाकीच्या गोष्टी नेत्यांकडनं स्पष्ट होतील तशा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की स्वतःचं गाव बघा, स्वतःचा बूथ बघा, जिल्ह्यामध्ये काय होतंय, दुसऱ्या मतदारसंघामध्ये काय होतंय याची काही तुम्ही चिंता करू नका, हे आपण लक्षात ठेवा। आज उमेदवारी अजून जाहीर झालेल्या नाहीत ह्याची मला कल्पना आहे। आपल्याकडनं हे भारतीय जनता पार्टीतनं आपल्याकडनं बघितलं तर उदयनराजे हे आपल्या सगळ्या याच्यामध्ये इच्छुक आहेत किंवा आपले उमेदवार उद्याचे तेच असणार हे पण आपल्याला माहीत आहे। पण हे जरी असलं तरी थोडंफार आपल्याला आता जाहीर बोलणं वरनं आपल्या काय म्हणायचं वरच्या नेतृत्वाकडनं अजून जाहीर नसल्यामुळे आपल्याला काही गोष्टी जाहीर बोलता येत नाहीत। किंवा जर इन्कम टॅक्सच्या बद्दलचा निर्णय झाला नसता आणि जर इन्कम टॅक्सच्या नोटिसा कारखान्यांना ज्या दिल्या गेल्या होत्या त्याचा जर पैसा द्यायला लागला असता तर राजे आपल्याला सगळ्यांना राजीनामे देऊन गप्प बसायला लागलं असतं। जनरल बॉडीमध्ये आम्ही स्टेजवर नसतो, आम्हीच खाली येऊन बसलो असतो, कारण रुपया कुणाच्या हातात राहिला नसता, अशी अवस्था इन्कम टॅक्सनं केली होती। तर मोदीजींच्या माध्यमातून हा विकास झाला आहे, राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा विकास झाला आहे, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हा विकास झाला आहे। आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला अजितदादा असेल सगळेच म्हणजे या सगळ्यांच्या माध्यमातूनच आज जे काय होतंय ते सगळं आपण बघतोय। लोकांवर खऱ्या अर्थानं राजे आपल्यावरच सगळं जास्त जे आहे ते कराड आणि पाटणवरच आहे। त्यामुळे आपण आणि बाबा काय करताय
ह्याच्यावरच सगळं जे काय म्हणजे गुलाल जो आहे आम्ही आमच्या पद्धतीनं, आमच्याकडं गरीब माणसं आहे, आम्ही छोटी लोक आहेत, आम्ही काय छोटासा मतदारसंघ माझा, आम्ही आमचा प्रयत्न करू. पण शेवटी तुम्ही पालकमंत्री, तुम्ही आहे, पालक आहे, तेव्हा पालकमंत्र्यांनी जेवढा जोर पालकमंत्री लावू शकतील तेवढा छोटा आमदार लावू शकत नाही. त्यामुळे सगळं जे आहे ते पालकमंत्र्यांचे. आणि शेवटी ही जागा आपण जिंकल्यावर नाव होणार आहे ते पालकमंत्र्यांचंच होणार आहे की शंभूराजांच्या नेतृत्वाखाली, शंभूराजांच्या पालकमंत्री पदाच्या काळात आपली गेलेली जागा ही आपण परत जिंकून हिसकावून मिळवली आणि मोदीजींना ताकद दिली. हे चित्र राजे दिल्लीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस पुढची पंचवार्षिकला आपण पण उमेदवार दिल्लीचे असू शकाल, आम्ही तुमच्या मागे असू, सांगू शकत नाही, पुढच्या आत्ता नाही. नाही, जरा मला दिल्लीचं वातावरण मानवत नाही जरा, त्यामुळे मी दिल्लीला जायचं जरा टाळतो. पण सांगता येत नाही, कारण आता पालक राजे, आता दोघं पण राजे आहेत, त्यामुळे आता दोघांनी निर्णय, दोघं बरं. आता अशी चर्चा आहे की पुढचं आता पुनर्रचना होणार आहे. काय झाले 2 लोकसभा मतदार अजून, तर काय होऊन जाते सगळं, त्यामुळं काय नाही. पण आत्ताची निवडणूक ही शंभूराजांच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय. 10 वर्ष लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर काही 3 ते 4 वर्ष राज्यसभेचं नेतृत्व आपण करत आहात. परंतु आमचं दिल्लीला खरंच कोण नसताना आम्ही सागर बांगला आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्य कार्यालय मुंबईचं आणि सातारा कार्यालय यांच्यात आम्ही संपर्कात होतो. त्या दिवशी 5 तारखेला आम्हाला साहेबांनी वेळ दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यावेळेला आपले सहकारी त्यावेळेला उपस्थित होते. आम्ही दोघांनी चांगल्या गप्पा मारल्या. आम्ही फडणवीस साहेबांनाही त्यांनी काय सांगितलं मला माहीत नाही, परंतु मी नक्कीच त्यांना सांगितलं की साहेब, आपण जो निर्णय घ्याल तो नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि माथाडी कामगार म्हणून तो अंतिम राहील. ही गोष्ट आज मुद्दाहून पत्रकारांना यासाठी सांगतो, आमचे काही जुने पत्रकार आहेत 1919च्या वातावरणामधले, त्यांनी बरोबर कटशॉट करून काही व्हिडिओज टाकलेले आहेत आणि उगीच वातावरण नरेंद्र वर्सेस महाराज अशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तर म्हणजे महाराज जिथे उभे तिथे सगळेच आडवे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुमच्याच बाजूनी राहणार आहे, परंतु अंतिम निर्णय अजूनही माझा अपेक्षित आहे. नक्कीच या जिल्ह्यातला खासदार हा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या विचाराचा असावा. प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत. त्यामुळं जो पक्ष एका काळी संपूर्ण या केंद्रात फक्त 2 लोकांचा पक्ष म्हणून याची ओळख होती, म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी, आज जर पाहिलं तर हळूहळू कालांतराने बदल घडत आला. लोकांचा विश्वास, त्यावेळेस लोकांचा विश्वास बसला आणि आज केवळ महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही, तर देशभरात आणि संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठा जर पक्ष म्हणून जर ओळख असेल तर भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आणि त्यांना साथ देणारे सर्व मित्रपक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, आपण हे सगळे एक विचार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस लोक स्वार्थापोटी एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता ताकदीचा वापर करावा लागतो. पण ज्या वेळेस लोक विचाराने एकत्र येतात, म्हणजे लोकहिताचा विचार मनात ठेवून जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठली ताकदीचा वापर करावा लागत नाही. कारण की उद्दिष्ट एक असतं, ध्येय एक असतं आणि ठिकाण जिथं जायचं आहे, लोकांना उत्कर्षापर्यंत पोचायचं आहे, हे एक असल्यामुळं निश्चितपणे ही एकता, ही अखंडता कायमस्वरूपी राहणार आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की इलेक्शनचा काळ आला की मोठ्या प्रमाणावरती अफवा पसरवल्या जातात. कृपया आपण अफवांना बळी पडू नका आणि
प्रामाणिकपणे एवढंच सांगतो की आजपर्यंत मनापासून कधी राजकारण केलं नाही, केली तर फक्त समाजकारण केलं आणि तेसुद्धा लोकहिताचं. भविष्यकाळात देखील आम्ही सर्वजण, केवळ मी माझाच उल्लेख करत नाही, आम्ही सर्वजण आपल्या सेवेशी कालही हजर होतो, आजही, आणि भविष्यकाळात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. वेळ बराच झालेला त्यामुळं फार वेळ न घेता एवढंच सांगेन की आपण ह्या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं स्वागत, सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो आपल्याला. आणि खास करून संयोजकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे संपूर्ण याचं नियोजन केल्याबद्दल संपूर्ण संयोजक मंडळ त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. युतीतील सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी नेते मंडळींनी व्यासपीठावर यायचं आहे.